नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत रक्षाबंधन किती तारखेला आहे, राखी बांधण्याची शुभ वेळ आणि भद्रा काळ तर जाणून घेऊयात आपण. तर यावर्षी रक्षाबंधनाच्या तारखेबद्दल थोडा संभ्रम झाला आहे, कारण श्रावण महिन्याची पौर्णिमा 27 व 28 ऑगस्ट अशा 2 दिवशी येत आहे. चला तर मग रक्षाबंधनची अचूक तारीख जाणून घेऊयात आपण. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा शेवटपर्यंत. तर हिंदू परंपरेमध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला अतिशय उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो विश्वास, रक्षण आणि भावनिक बंधनाचा अनमोल सण आहे. या शुभ दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासह त्याला सुख, समृद्धी आणि यश लाभावे यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ तिला आयुष्यभर तिचे रक्षण करणार असल्याचे वचन देतो. यंदा 2026 साली रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे, कारण श्रावण पौर्णिमा तिथी 27 आणि 28 ऑगस्ट अशा दोन्ही दिवशी येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात रक्षाबंधनाची अचूक तारीख आणि राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे तो. रक्षाबंधन नक्की कधी आहे, तर 27 की 28 ऑगस्ट. पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 8 वाजता सुरू होत आहे आणि शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मातील शास्त्रानुसार उदय तिथी सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी अस्तित्वात असल्याने रक्षाबंधन हा सण शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. तर भद्राची सावली आणि राखी बांधण्यात अडथळा. हिंदू शास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 8 ते रात्री 9:32 वाजेपर्यंत भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे 27 ऑगस्टला दिवसभर राखी बांधणे शास्त्रसंमत नाही. तर 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रा दोष नसून संपूर्ण दिवस आनंदात आणि भक्तिभावाने रक्षाबंधन साजरे करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तर आता पुढे पाहूयात आपण राखी बांधण्याची सर्वोत्तम शुभ वेळ म्हणजे शुभ मुहूर्त. ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्यात राखी बांधण्यास मनाई असते, परंतु आनंदाची बाब म्हणजे 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच भाद्रपद महिना समाप्त होत असल्याने 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ मानला जाईल. तसेच त्याबरोबर राखी बांधण्यासाठी सर्वात उत्तम मुहूर्त 28 ऑगस्ट 2026 सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 वाजेपर्यंत असेल. तर समजलं असेल तुम्हाला राखी बांधण्यासाठी सर्वात उत्तम मुहूर्त कोणता आहे. तर रक्षाबंधनाचे पौराणिक व धार्मिक महत्त्व काय आहे तर ते पाहूयात आपण. रक्षाबंधनाचा सण पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बहिणी भावाला टिळा लावून ओवाळून त्याच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. तर या सणाशी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा जोडलेली आहे. तर जेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव होत होता, तेव्हा द्रौपदीने कसलाही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून तो कपडा त्याच्या बोटाला बांधला. या उपकाराची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटसमयी रक्षणाचे वचन दिले होते आणि कौरवांच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तिची लाज राखून ते वचन पूर्ण केले होते. तर ही अशी आपली छोटी त्याचं महत्त्व पण आहे राखी पौर्णिमेचे, आणि थोडी तुम्हाला कहाणी पण मी सांगितली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी स्किप न करता लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओ वाटला असेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच जान्हवी जाधव या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.